नमस्कार मैत्रिणींनो, आज मी आणखीन काही नवीन युजफुल टिप्स घेऊन आलेली आहे। त्यातील आपली पहिली टिप आहे ती म्हणजे प्लास्टिकच्या पाणी बॉटलसाठी आहे। अशा प्रकारच्या प्लास्टिकच्या बॉटल आपण वापरून आतून खराब होतात, तसेच बाहेरून सुद्धा खराब होतात। अशा वेळेस त्या कशा पद्धतीने स्वच्छ करायच्या आहे ते दाखवणार आहे। अशा छोट्या तोंड असलेल्या बॉटल आपल्याला व्यवस्थित धुता येत नाही, त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। त्याच्यामध्ये आता आपण थोडंसं पाणी घालून घेऊया। अंदाजे अर्धा कप पाणी घातलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये कोलगेट घालून घ्यायचं आहे। कोलगेट सुद्धा आपल्याला अगदी थोडंसंच घालायचं आहे। एवढंच कोलगेट येते मी घेतलेलं आहे, तर ते आपण आता बॉटलमध्ये घालूया। बॉटलमध्ये घालून झाल्यानंतर आता आपण याच्यामध्ये अर्धा चमचा हरभरे घालायचे आहेत। या बॉटलच्या आतमध्ये आपण घासणी तर घालू शकत नाही, त्यासाठी इथे आपण हरभऱ्याचा वापर करून ही बॉटल आतून स्वच्छ घासून घेणार आहोत। बॉटलमध्ये हे सर्व घातल्यानंतर बॉटलला झाकण लावून ही बॉटल या पद्धतीने आपल्याला हलवून घ्यायची आहे, जेणेकरून हरभऱ्याच्या मदतीने आतून बॉटल स्वच्छ होईल। आता ही बॉटल आपल्याला बाहेरून सुद्धा घासायची, तर त्यासाठी इथे मी स्क्रबरवरती अगदी थोडंसंच कोलगेट घेत आहे। कोलगेट घेऊन आता हे स्क्रबरवरती व्यवस्थित लावून बॉटल आपण या पद्धतीने बाहेरून घासून घ्यायची आहे। बॉटल घासून झाल्यानंतर ही बॉटल आपण नळाच्या पाण्याखाली स्वच्छ धुवूया। अशा पद्धतीने आतून आणि बाहेरून मी बॉटल स्वच्छ धुवून घेत आहे। आता तुम्ही बघू शकता या पद्धतीने बॉटलचं झाकण आणि बॉटल आतून आणि बाहेरून आपण अशा पद्धतीने स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तुम्हाला सुद्धा ही आयडिया आवडली असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करून बघा। आता इथे माझ्याकडे असा छोटा एक दह्याचा कप आहे। हा कप आपण फेकून न देता त्याचा कसा वापर करायचा आहे ते तुम्हाला दाखवणार आहे। खूप सुंदर असा उपयोग याचा आपण करणार आहोत। त्यासाठी इथे मी अशा प्रकारचे छोटे चमचे घेतलेले आहेत। असे हे छोटे चमचे आपण या कपमध्ये ठेवायचे आहेत। आपल्याला ज्यावेळेस मोठ्या चमच्यामधून असे छोटे चमचे काढायचे असतात त्यावेळेस ते पटकन मिळत नाहीत। अशा वेळेस हे चमचे आपण असे बाजूला छोट्या कपमध्ये ठेवले तर ते आपल्याला कधीही पटकन मिळले जातील। त्यासाठी आपण या छोट्या कपचा वापर केलेला आहे। असा या दह्याच्या छोट्या कपचा वापर तुम्हाला सुद्धा आवडला असेल तर तुम्ही सुद्धा नक्कीच ट्राय करा। आपली पुढची टिप आहे ती म्हणजे या नारळासाठी आहे। या नारळाला तुम्ही बघू शकता अशा प्रकारच्या या जटा असतात। अशा या जटा असल्यामुळे ज्यावेळेस आपण हा नारळ कोठेही अशा पद्धतीने ठेवतो त्यावेळेस त्याच्या खाली या पद्धतीची धूळ पडली जाते आणि त्या ठिकाणची जागा सुद्धा खूप खराब होते आणि ते आपल्याला सारखं स्वच्छ करायला लागतं। अशा वेळेस ही धूळ पडू नये यासाठी आपल्याला कुठली ट्रिक करायची ते आता आपण बघूया। आता हा जो जटा असलेला नारळ आहे तो आपण नळाच्या पाण्याखाली या पद्धतीने सर्व बाजूने असा व्यवस्थित ओला करून घ्यायचा आहे। सर्व जटा आपल्याला या पद्धतीने ओल्या करून त्याच्यातील सर्व पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे। आता असा हा ओला केलेला नारळ आपण प्लेटमध्ये ठेवायचा आहे, किंवा तुम्हाला ज्या ठिकाणी ठेवायचा असेल त्या ठिकाणी तुम्ही ठेवू शकता। आता हा ओला नारळ प्लेटमध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता खाली जराही त्याची धूळ पडत नाही। त्यामुळे अशा प्रकारचे नारळ तुमच्याकडे सुद्धा असतील तर ते अगोदर तुम्ही ओले करून घ्या आणि नंतर ते असे ठेवा। नारळाची नवीन ट्रिक याच्या अगोदर तुम्ही कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा। आता आपण पुढची टिप बघूया। पुढची टिप आहे ती म्हणजे लसूण सोलण्यासाठी आहे। आपल्याला सकाळच्या घाईमध्ये भाजीसाठी पटकन लसूण सोलायचा असतो, त्यावेळेस या लसणाची एक छोटी पाकळी घेऊन आपण या पद्धतीने नखाच्या साहाय्याने ही पाकळी सोलण्याचा प्रयत्न करतो, पण ही पाकळी वरच्या बाजूने अशी कडक असल्यामुळे ती आपल्याला पटकन सोलता येत नाही आणि सोलली तरी सुद्धा नखांची खूप आग होते। आणि कधी कधी काय होतं तर लसूण सोलताना नख सुद्धा तुटलं जातं। त्यासाठी आपल्याला नख तुटू नये, नखाची जळजळ होऊ नये, त्यासाठी आपल्याला लसूण सोलण्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी येथे मी अशी छोटी खिसणी घेतलेली आहे। आता या खिसणीचा वापर आपण करून कशा पद्धतीने लसूण सोलायचा ते दाखवणार आहे। त्यासाठी अगोदर एक आपण पाकळी घ्यायची आहे। आता या लसणाच्या वरच्या बाजूचा जो कडक भाग असतो तो आपण या खिसणीवरती अशा पद्धतीने घासून घ्यायचा आहे। आता ही पाकळी तुम्ही बघू शकता याच्यावरचा जो कडक भाग आहे तो निघून गेलेला आहे आणि हा आता लसूण आपण किती सहज सोलू शकतो आहे ते बघा। या पद्धतीने सर्व पाचोळा आपण सहज काढू शकत आहे। जराही येथे आपल्याला कुठे नखाचा वापर जास्त करायची गरज पडत नाही, त्यामुळे अंगठ्याचं नख जरी तुटलेलं असेल तर ही ट्रिक वापरून तुम्ही सहज कितीही लसूण सोलू शकता। अशा प्रकारे या छोट्या खिसणीचा वापर करून काही मी लसणाच्या पाकळ्या सोलून घेतलेल्या आहेत। अशी लसूण सोलण्याची जादुई पद्धत तुम्ही याच्या अगोदर कधी ट्राय केली होती का नक्की कमेंट करून सांगा। आणि ही ट्रिक आवडली असेल तर नक्कीच ट्राय करा। टी शर्टची घडी कशा प्रकारे घालायची आहे ते दाखवणार आहे। टी शर्टची घडी घालण्यासाठी आपण कुठली ट्रिक करणार आहोत ते बघायचं आहे। नेहमी आपण टी शर्टची घडी घालत असताना ती अशा पद्धतीची घालतो, त्याच्यामुळे शर्ट चुरगळला जातो आणि शर्टची अशी घडी घातली तर जागा सुद्धा आपल्याला जास्त लागते। त्यामुळे अशी घडी न घालता ती घडी आपण कशा पद्धतीने घालायची आहे ते बघायचं आहे। त्यासाठी आपण इथे कुठली ट्रिक करणार आहोत ते बघूया। आता आपण हा शर्ट व्यवस्थितपणे ओपन करून घेऊया। हा शर्ट आपल्याला घडी घालण्यासाठी अगोदर उलटा करून घ्यायचा आहे। उलटा करून झाल्यानंतर तो शर्ट आपण व्यवस्थितपणे सेट करून घ्यायचा आहे। अशा पद्धतीने हाताने तो आपल्याला व्यवस्थितपणे सर्व बाजूने सेट करून घ्यायचा आहे।
टी शर्ट व्यवस्थित सेट करून झाल्यानंतर त्याची आपल्याला घडी कशा प्रकारे घालायची आहे, त्यासाठी कुठली ट्रिक करायची आहे ते बघूया. येथे आता हा शर्ट मी व्यवस्थितपणे सेट करून घेतलेला आहे. आता आपल्याला येथे एक वही घ्यायची आहे. तुम्ही येथे कुठलंही छोटं असं पुस्तक घेऊ शकता. आता ही वही आपण शर्टच्या वरच्या बाजूला या पद्धतीने ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपण एक शर्टची बाही आहे ती आपण खालच्या भागापर्यंत या पद्धतीने फोल्ड करून घ्यायची आहे. या पद्धतीने शर्ट वरपासून खालपर्यंत असा फोल्ड करून घ्यायचा आहे. आता दुसऱ्या बाजूची बाही सुद्धा आपण याच पद्धतीने या वहीवरती म्हणजेच या दुसऱ्या बाहीवरती फोल्ड करून घ्यायची आहे. याच पद्धतीने आपण वरच्या बाजूने आणि खालच्या बाजूने व्यवस्थितपणे अशी फोल्ड करून घ्यायची आहे. या पद्धतीने फोल्ड करून झाल्यानंतर आता आपल्याला शर्टचा जो खालचा भाग आहे तो सुद्धा आपल्याला याच्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने तो व्यवस्थित आपल्याला पकडायचा आहे आणि तो वरच्या बाजूला या पद्धतीने फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारे फोल्ड करून झाल्यानंतर तो व्यवस्थित सेट करायचा आहे आणि आता हा शर्ट आपण सरळ करून घेऊया. अशा पद्धतीने सरळ करून झाल्यानंतर आता याच्या आतमध्ये जी वही आहे ती आपण काढून घ्यायची आहे. आता या शर्टमधली वही काढल्यानंतर तुम्ही बघू शकता शर्टची किती छान अशी घडी तयार झालेली आहे. अगदी इस्त्री केल्यासारखा हा शर्ट दिसत आहे. तुम्ही बघू शकता किती छान अशी याची घडी झालेली आहे. जराही कोटे शर्ट चुरगळलेला दिसत नाही. या टी शर्टची घडी तुम्हाला आणखीन छोटी करायची असेल तर हा टी शर्ट मधोमध आपल्याला फोल्ड करून घ्यायचा आहे. त्यासाठी या पद्धतीने वरचा जो भाग आहे तो खालच्या भागावरती अशा पद्धतीने उलटा करून फोल्ड करून घ्यायचा आहे. अशा प्रकारची छोटीशी घडी या टी शर्टची केल्यामुळे कमीत कमी जागेत तुम्ही जास्तीत जास्त कपडे सहज ठेवू शकता. औषधाची जी रिकामी झालेली बॉटल असते ती फेकून न देता त्याचा कशा प्रकारे वापर करायचा, ती कशासाठी आपण उपयोगात आणणार आहे ते दाखवणार आहे. आता ही बॉटल आपल्याला कट करायची आहे. त्यासाठी येथे मी कटर गरम करून घेतलेला आहे. गरम कटरने आपण ही बॉटल या पद्धतीने अशी कट करून घ्यायची आहे. कट करून झाल्यानंतर हा बॉटलचा वरचा भाग व्यवस्थित कट करण्यासाठी पुन्हा एकदा या पद्धतीने मी कैचीने तो व्यवस्थित कट करून घेत आहे. कट करून झाल्यानंतर याला आपल्याला आता डेकोरेट करायचं आहे. डेकोरेट करण्यासाठी येथे मी ॲक्रेलिक ब्लॅक कलर घेतलेला आहे. आता हा कलर ब्रशच्या साहाय्याने बॉटलच्या बाहेरच्या बाजूला अशा पद्धतीने करून घ्यायचा आहे. येथे तुम्हाला तुमच्या आवडीनुसार दुसरा कुठला कलर लावायचा असेल तरी लावू शकता. बॉटलला कलर करून झाल्यानंतर हा कलर आपल्याला सुकायला ठेवायचा आहे. कलर आता बॉटलचा सुकलेला आहे. याच्यावरती आता आपल्याला सुंदर अशी डिझाईन करून घ्यायची आहे. त्यासाठी येथे मी 3D आउटलाइनर घेतलेला आहे. पिंक कलरचा कलर येथे मी घेतलेला आहे. त्याने आता आपण याच्यावरती अशा पद्धतीची फ्लावरची डिझाईन करून घेऊया. तुम्हाला येथे वेगळी कुठली डिझाईन करायची असेल तरी तुम्ही करू शकता किंवा याच्यावरती तुम्हाला दुसरे कुठले कलर्स वापरायचे असतील तरी तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. अशा पद्धतीची साधी सिंपल पण दिसायला खूप सुंदर दिसणारी अशी डिझाईन मी करून घेत आहे. आता हे फ्लावर्स करून झाल्यानंतर त्याच्या बाजूने येलो कलरची आउटलाईन आपण या पद्धतीने करून घेऊया. अशा प्रकारची सुंदर अशी डिझाईन करून झाल्यानंतर आता हे किती सुंदर दिसत आहे ते बघा. आता या डेकोरेट केलेल्या बॉटलचा वापर कसा करायचा ते पण बघूया. येथे मी पाणी घेत आहे. हे पाणी आपण याच्यामध्ये घालून घेऊया. याचा उपयोग आपण या पद्धतीने झाड लावण्यासाठी करणार आहोत. त्यासाठी येथे मी मनी प्लांटचं छोटंसं रोपटं घेतलेलं आहे. आता हे याच्यामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसत आहे. याच्यामध्ये तुम्हाला माती घालूनही झाड लावायचं असेल तरी लावू शकता. अशा या औषधाच्या रिकाम्या झालेल्या बॉटलचा सुंदर असा छोटासा प्लांटर येथे आपण तयार केलेला आहे.